फिफ्थ स्कॉलरशिप आणि नवोदय एंट्रन्स एक्झामसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही मॅथ्सच्या टॉपिकचे व्हिडिओज आपण मॅथ्स स्कोरर चॅनलवर पब्लिश करत आहोत. त्यामध्येच आज आपण डेसिमल फ्रॅक्शन्स हा कन्सेप्ट पाहणार आहोत. फ्रॅक्शन्स आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. अशा टाइपचे फ्रॅक्शन्स की ज्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये नंबर लिहिलेला असतो, बरोबर, असे फ्रॅक्शन्स आपण शिकलेलो आहोत. पण आजचे जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांचा डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटर कसा असणार आहे बघा. 10, 100 और 1000 किंवा अशाच प्रकारे 1000 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर होणार आहे 10,000, 10,000 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर होणार आहे 1 लाख. असे डिनॉमिनेटर्स ज्या फ्रॅक्शन्सचे असतील अशा फ्रॅक्शन्सना आपण काय म्हणतो, डेसिमल फ्रॅक्शन्स. लक्षात येते. 1/10, 5/100, 13/1000 असे काही एक्झाम्पल्स डेसिमल फ्रॅक्शन्सचे आपण घेऊ शकतो. हा 1/10 याचाच अर्थ काय बघा. कोणतीही फिगर आहे, समजा मी इथे एक रेक्टँगल काढलेला आहे आणि हा रेक्टँगल जर 10 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हाइड केला आणि त्यातला हा एकच पार्ट घेतला तर आपण हा फ्रॅक्शन कसा डिनोट करतो. हा फ्रॅक्शन आपण 1/10 असा डिनोट करतो, बरोबर. म्हणजे आउट ऑफ 10 इक्वल पार्ट्स 1 पार्ट. म्हणजेच बघा, इफ 1 इज डिव्हायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स, इथे 1 रेक्टँगल आहे, 1 रेक्टँगल इज डिव्हायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स अँड ईच पार्ट बिकम्स 1/10. त्यातला जो प्रत्येक पार्ट असतो ती किती असतो, 1/10. लक्षात येते. 1/10 मीन्स 1/10. आउट ऑफ 10 1, त्यामुळे कसं वाचलं जातं, 1/10. आता असेच काही नंबर्स आपण बघणार आहोत. हाऊ टू राईट बाय युझिंग डेसिमल पॉइंट आणि त्यांचं रीडिंग कसं करायचं. पहिलं एक्झाम्पल बघा. फ्रॅक्शन आहे 5 इंटीजर 3/10. हा जो 5 आहे तो होल नंबर आहे आणि हा फ्रॅक्शन आहे 3/10. हा जो होल नंबर असतो तो या डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला लिहायचा आहे. बघा, हे जर डेसिमल पॉइंट असेल तर या डेसिमल पॉइंटची आपल्या डाव्या हाताकडची साइड आहे ती लेफ्ट साइड झाली आणि उजव्या हाताकडची साइड आहे ती कशी आहे, राईट साइड आहे, बरोबर. या लेफ्ट साइडला आपण होल नंबर्स लिहितो. होल नंबर्स आपल्याला कुठे लिहायचे, लेफ्ट साइडला, आणि राईट साइडला आपल्याला फ्रॅक्शन लिहायचे. लक्षात येते. आणि हा डेसिमल पॉइंट असणार आहे. बघा, 5 इंटीजर 3/10. 5 आपण लेफ्ट साइडला लिहिल्या, डेसिमल पॉइंट लिहिल्यावर जर डिनॉमिनेटर 10 असेल तर हा 3 आहे तो डेसिमल नंतरच्या फर्स्ट प्लेसवर येणार आहे. लक्षात येते. आणि वाचायचं कसं, 5.3. 5.3 अतिशय सोपं आहे. सेकंड बघा, 5 इंटीजर 3/100. आता 5 हा होल पार्ट आहे, होल नंबर आहे, तो आपण इथे लिहिलेला आहे. आणि आता त्या बाजूला या डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला आपल्याला फ्रॅक्शन लिहायचंय 3/10. लक्षात घ्या, या 1 वर जर 2 झिरोज असतील, 1 वर जर 2 झिरोज असतील तर इथे न्यूमरेटर मध्ये पण 2 नंबर असायला पाहिजेत. इथे 2 डिजिट्स असायला पाहिजेत. इथे हा 3 आहे, आपण तिथे 0 घ्यायचंय आपल्या सोयीसाठी आणि मग नंबर लिहायचंय 5.03. एक गोष्ट लक्षात घ्या, डिनॉमिनेटर मध्ये जर 1 वर 2 झिरो असतील तर आपण डेसिमल पॉइंट आहे तो मागच्या बाजूने आफ्टर 2 प्लेस द्यायचंय. 2 स्थानी डेसिमल पॉइंट द्यायचंय. आपण पहिलं स्थळ हे 3 लिहायचंय आणि सेकंड आहे ते नाहीये तिथे आपण काय लिहायचंय, 0 घ्यायचंय. आणि वाचायचं कसं, 5.03. हा 0 वाचायचंय 5.03, कारण हा 0 आहे तो 10th प्लेसवर आहे, 1/10 प्लेसवर, आणि हा 3 आहे तो 100th प्लेसवर आहे. लक्षात येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 65/1000. इथे आता या 1 वर 3 झिरोज आहेत, म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1, 2, 3 नंबर्स असायला पाहिजे. इथे मी 0 घेणार आहे आणि मग मला डेसिमल मध्ये लिहिणं सोपं आहे. 0.065 आपण या राईट साइडला लिहिणार आहोत क्रमाने आणि वाचायचं कसं, 0.065. लक्षात येते.
आपण फ्रॅक्शनशी रिलेटेड काही वेगळ्या टर्म्स बघूया. 1/4 असं म्हटलेलं आहे. क्वार्टर म्हणजे आपण काय म्हणतो बघा, अशी जर पूर्ण सर्कल असेल त्याचं 4 पार्ट्स मध्ये आपण 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन केलं आणि त्यातला एकच पार्ट आपण शेडेड केला तर त्याची व्हॅल्यू असते 1/4. लक्षात येते. आणि 1/4 म्हणजेच काय, 1/4 विच इज इक्वल टू. आता 1/4 आपल्या डेसिमल मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं केलं जातं, 0.25. ही व्हॅल्यू कशी आलेली आहे, तुम्ही 1 ला 4 ने डिव्हाइड करून बघा, तुमच्या लक्षात येतील 0.25 असं आन्सर येणार आहे. पण आपल्याला फास्ट उत्तर देण्यासाठी आपण 1/4 इज इक्वल टू डेसिमल मध्ये 0.25 हे लक्षात ठेवायचंय. 2 क्वार्टर्स. आता 2 क्वार्टर्स म्हणजे काय, 1/4 प्लस 1/4 विच इज इक्वल टू 2/4. बघा, आउट ऑफ 4 पार्ट्स आपण 2 पार्ट्स जेव्हा शेडेड करतो तेव्हा इनडायरेक्टली हाफ ऑफ द सर्कल होतं, म्हणजेच हाफ. आणि हाफ कसा रिप्रेझेंट केला जातो डेसिमल मध्ये, 0.5. तुम्ही 1 ला 2 ने डिव्हाइड करून बघा, तुमच्या लक्षात येईल आपला आन्सर येणार आहे 0.5. आपण हे जे नंबर्स आहेत 2 क्वार्टर म्हणजेच हाफ विच इज इक्वल टू 0.5 हे लक्षात ठेवायचंय. 3 क्वार्टर्स, 3/4. जेव्हा आपण 3 क्वार्टर्स शेडेड करणार आहोत तेव्हा 3 क्वार्टर्स म्हणजे 3/4 किती होणार आहे, 0.75. बघा, 1 क्वार्टर इज इक्वल टू 0.25 व्हॅल्यू होती. 3 क्वार्टर असेल तेव्हा त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं की आपोआपच 0.75 असं मल्टिप्लिकेशन येणार आहे. त्यामुळे 3 क्वार्टरची व्हॅल्यू आलेली आहे 0.75. 1.5. 1 हा इंटीजर पार्ट आहे आणि नंतर हाफ. 1 इंटीजर हाफ आपण घेतलेला आहे. 1 आपण होल नंबर इथे लिहिलेला आहे लेफ्ट साइडला डेसिमल पॉइंटच्या, आणि हाफ म्हणजे काय आपण बघितलं 0.5. त्यामुळे 1.5 कसा लिहिला जातो, 1.5 असा लिहिला जातो. नेक्स्ट बघा, 2.25. 2 हा होल नंबर आहे, तो आपण इथे लिहिला लेफ्ट साइडला, आणि डेसिमल नंतर क्वार्टरची व्हॅल्यू आपण बघितलेली आहे 0.25. त्यामुळे क्वार्टरची व्हॅल्यू डेसिमल 25 अशी लिहिली जाणार आहे. आपल्याला नेक्स्ट बघा, 3.75. 3 हा होल नंबर आपण लिहून घेतला आणि 3/4 म्हणजेच 3 क्वार्टर ची व्हॅल्यू किती आहे, 0.75. त्याप्रमाणे आपला नंबर झालेला आहे 3.75. लक्षात येते. आता आपण काय पाहणार आहोत बघा, हा नंबर दिलेला आहे डेसिमल फ्रॅक्शन 71.356. हा आपल्याला त्याच्या प्लेस व्हॅल्यूजच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. आपण इथे कसं वाचलं, 71 म्हणजे हा युनिट्स प्लेसचा डिजिट आहे, हा टेन्स प्लेसचा डिजिट आहे. आपण प्लेस व्हॅल्यू लिहिताना 7 into 10 म्हणजे 70 होणार आहे, प्लस युनिट प्लेसचा डिजिट ऍड करायचा 1, आणि डेसिमल पॉइंट आहे त्यानंतरच्या डिजिट्स चे आपण प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची, 3. जे पहिला डिजिट असतो तो 10th डिजिट आहे, म्हणजेच कसं 3/10. नेक्स्ट डिजिट आहे तो 100th डिजिट आहे, म्हणजे 5/100. डिनॉमिनेटर मध्ये 100. त्यानंतरचा डिजिट आहे त्याचा डिनॉमिनेटर काय घ्यावा लागणार आहे, 6 च्या डिनॉमिनेटर घ्यावा लागणार आहे 1000. लक्षात येते. इथे आणखी एक डिजिट समजा मी ऍड केला 2, तर मला पुढे याच्या लिहिता येईल 2/10,000. अशा प्रकारे तुम्हाला काय करता येणार आहे, प्लेस व्हॅल्यूच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहिता येणार आहे. आता समजा मी तुम्हाला असा पार्ट दिलेला आहे, तुम्हाला नंबर लिहायचा आहे. बघा मी लिहिते 3 प्लस 5/10 प्लस डायरेक्ट मी दिलेला आहे 7/1000. हा नंबर तुम्हाला सांगितलेला आहे डेसिमल फॉर्म मध्ये लिहा. हा 3 इंटीजर आहे, बरोबर. म्हणजे मी काय करणार, 3 पूर्ण लिहिला. फ्रॅक्शन्स इथून चालू होत आहेत, इथे मी डेसिमल पॉइंट देणार आहे. 10th प्लेसला किती आहेत, 5,
आणि तुमच्या लक्षात येईल 100th प्लेसचा नंबरच नाहीये इथे. जेव्हा 100th प्लेसचा नंबर नसतो तेव्हा आपण तिथे काय लिहायचा 0 आणि हा 1000th प्लेसचा नंबर आहे तो 7 आहे त्यामुळे 7 इथे येणार आहे. अशा प्रकारे जर आपल्याला प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन दिली असेल तर त्याच्यावरून आपल्याला हा नंबर सुद्धा लिहिता येतो. आपण काही क्वेश्चन्स पाहूया. हाऊ इज 2 इंटीजर 4/100 रिटन इन द डेसिमल फ्रॅक्शन. 2 इंटीजर हा जो 2 आहे तो इथे मधोमध लिहिते मी. 2 इंटीजर 4/100 आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचंय. बघा हा जो 2 इंटीजर आहे तो डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला लिहायचा आणि 4/100 लिहिण्यासाठी जेव्हा इथे 1 वर 2 झिरोज असतात तेव्हा वरती पण किती नंबर्स असायला पाहिजे 2 आणि इथे 1च आहे मग आपण एक 0 घ्यायचा म्हणजे 2.04 असा आन्सर येणार आहे आपलं. लक्षात येते कुठे आहे बघा 2.04 फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ इज आपल्याला नंबर दिलेला आहे 10 इंटीजर 20 एकावर किती 0 आहेत मोजून घेतलेत मी 4 झिरोज आहेत 10,000 लिहिलेलं आहे. इज रिटन इन धिस फॉर्म कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलं जाणार आहे. अशा वेळी एक लक्षात घ्यायचं हा जो 0 आहे ना शेवटचा 2 नंतरचा हा 0 या 0 बरोबर कॅन्सल केला तरी चालतो. म्हणजे बघा 10 इंटीजर 2/1000 झालेले आहेत. आता इथे एकावर 3 झिरोज आहेत मग आपण इथे 2 च्या पुढे 2 झिरोज घ्यायला पाहिजेत की जेवढे झिरोज आहेत तेवढे इथे डिजिट्स व्हायला पाहिजेत. लक्षात येते सॉरी तेवढे इथे नंबर्स व्हायला पाहिजेत. काय होणार बघा 10 इंटीजर त्यामुळे इथे डेसिमल पॉइंट लिहिला आणि हे पुढचे 002 डेसिमल पॉइंटच्या पुढे 002 1 वर जर 3 झिरोज असतील तर या राईट हँड साइडने आपण काय करायचंय आफ्टर 3 प्लेसेस डेसिमल पॉइंट असला पाहिजे हे लक्षात घ्यायचंय. अल्टरनेटिव्ह बघा करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे थर्ड अल्टरनेटिव्ह 10.002. आता थर्ड एक्झाम्पल आहे. हाऊ इज 6/25 रिटन इन द डेसिमल फ्रॅक्शन. आतापर्यंत आपण बघितलं की डिनॉमिनेटर मध्ये 10, 100, 1000, 10,000 असेल तर आपण डेसिमल मध्ये लिहिता येत होतं. काय करायचं बघा या 25 ला आपल्याला 100 मध्ये कन्वर्ट करणं सोपं आहे. 25 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 100 होतात 4 ने. मग डिनॉमिनेटरला जर 4 ने मल्टिप्लाय करायचंय तर न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 6 × 4 झाले 24 डिव्हायडेड बाय 100. आता आपला डिनॉमिनेटर 100 झालेला आहे. आपण आता डेसिमल मध्ये लिहू शकतो. कसं लिहायचं इथे इंटीजर पार्ट नाहीयेत म्हणजे 0 पॉइंट हा 25 आपल्याला इथे लिहायचंय. 1 वर 2 झिरोज असतील तर इथे सुद्धा आफ्टर 2 प्लेस डेसिमल पॉइंट द्यायचंय म्हणजे 0.24 असा आपला आन्सर असणार आहे. फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. 16/40 इज रिटन ॲज. मी नंबर लिहून घेते 16/40. हा नंबर आपल्याला अशा प्रकारे डेसिमल मध्ये लिहायचंय. काय करायचं बघा हा जो 40 आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला 10, 100, 1000 यामध्ये करायचंय. या 40 ला जर का आपण 4 ने डिव्हाइड केलं तर काय होत आहे बघा 10 होत आहे आणि तेच आपल्याला हवंय. मग डिनॉमिनेटरला जर आपण 4 ने डिव्हाइड करतोय तर न्यूमरेटरला सुद्धा 4 ने डिव्हाइड करायचं म्हणजे 16 डिव्हायडेड बाय 4 4 आला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 40 डिव्हायडेड बाय 4 इज इक्वल टू 10. आणि हा नंबर आपल्याला डेसिमल मध्ये लिहिताना 0.4 असा लिहावा लागणार आहे कारण इंटीजर पार्ट इथे नाहीये म्हणजे 0.4. इथे एकावर एकच शून्य असेल तर या राईट साइड पासून एकाच प्लेस नंतर डेसिमल पॉइंट असणार आहे हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. 20 and a quarter is written as. आपण लिहूया अगोदर 20 and a quarter. क्वार्टर म्हणजे 1/4 आणि आपण बघितलेलं आहे या 1/4 ची व्हॅल्यू आपण किती घेतो
0. बघा 25 आणि 28, 20 प्लस 0.25 आन्सर येणार आहे 20.25. क्वार्टरची व्हॅल्यू लक्षात घ्या 0.25 असते. त्याप्रमाणे विच अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट? थर्ड अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 5? 5 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. 5 हा डिजिट कुठे आहे बघा, इथे डेसिमल पॉइंट आहे, हे 10th प्लेस आहे, हे 100th प्लेस आहे. म्हणजेच या 5 ची आपल्याला लिहायचं आहे, तो कसा लिहायचा आहे? 5/100. लक्षात येते? बघा डेसिमल नंतर सेकंड प्लेसवर असेल तर डिनॉमिनेटर असतो 100 आणि हेच आपल्याला डेसिमल मध्ये लिहायचंय. कसं लिहावं लागेल? 0.05. कारण इथे जेव्हा 1 वर 2 झिरोज असतील तेव्हा आपल्याला इथे 2 डिजिट्स घ्यायचे, त्यामुळे 0.5 असं घेऊन आपल्याला इथे डेसिमल पॉइंट द्यायचंय. विच अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह? फोर्थ अल्टरनेटिव्ह 0.05. नेक्स्ट एक्झाम्पल, what is the sum of the place values of the digits 3 and 6 in the decimal fraction? फ्रॅक्शन काय बघा, 86.423. यातल्या कशाची प्लेस व्हॅल्यू बघायची आपल्याला? 6 and 3 ची. 6 ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे बघा, 6 हा कुठे आहे? टेन्स प्लेस, युनिट्स प्लेस, 86 वाचतो आपण. म्हणजे 6 ची प्लेस व्हॅल्यू आहे 6. लक्षात येते? आपण इथे लिहूया 6 प्लस हा जो 3 आहे तो या डेसिमल नंतर थर्ड प्लेसवर आहे. म्हणजेच आपल्याला या 3 ची प्लेस व्हॅल्यू लिहिताना 3 डिनॉमिनेटर मध्ये एकावर किती झिरोज घ्यायला पाहिजे? 3 झिरोज घ्यायला पाहिजे. जेव्हा तो थर्ड प्लेसवर असतो तेव्हा त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिताना 1 घेऊन त्याच्यावर 3 झिरोज घ्यायचे. म्हणजेच याची प्लेस व्हॅल्यू झाली 3/1000. आणि याचाच अर्थ डेसिमल मध्ये कसं होतं ते, जेव्हा इथे 3 झिरोज असतात, इथे 3 आहे, आपण इथे 2 झिरोज घ्यायचे. म्हणजे 3 झिरोज असतील तेव्हा इथे सुद्धा 3 डिजिट्स व्हायला पाहिजे. आणि मग आपण लिहितो 0.003 अशी या 3 ची प्लेस व्हॅल्यू होते 0.003. आता या दोघांची ऍडिशन करायची आहे. 6 इंटिजर आहे, तो 0 मध्ये ऍड होईल. म्हणजे 6 प्लस 0 झाले 6 आणि 003 अशी आपल्याला ऍडिशन मिळणार आहे. विच अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह? थर्ड अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 8th एक्झाम्पल, 30 इंटिजर 4/5 is written as. 30 चा होल पार्ट आहे, इंटिजर पार्ट आहे. आता 4/5 आपल्याला बघायचंय. 4/5 ला काय करायचं बघा, आपण मघाशी जसा विचार केलेला तसा विचार करूया. हा 4/5 आहे, त्या 5 ला 10 मध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर काय करावं लागेल? 5 मल्टिप्लाइड बाय 2 करावे लागतील आणि तेच आपल्याला न्यूमरेटर मध्ये करायचंय. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, 4 × 2 8 आणि 5 × 2 10 आणि 8/10. म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येणार आहे? 8/10 म्हणजेच 0.8. लक्षात येते? आणि या दोघांची ऍडिशन करायची आहे, विच इज इक्वल टू 30.8. अशा प्रकारे आपल्याला 30 इंटिजर 4/5 हा नंबर लिहिता येणार आहे. या 4/5 चं अगोदर कन्व्हर्जन करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला फायनली नंबर लिहायचा आहे. सेकंड अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन्स हा कन्सेप्ट बघितला आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले काही एक्झाम्पल्स बघितले. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.